राज्यातल्या विविध महापालिकांमधल्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर भाजपमध्ये सर्वाधिक राडे झाले। विशेष करून संभाजीनगर आणि नाशिकमध्ये बंडखोरांची संख्या अधिक होती, नाराजांची संख्या अधिक होती आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की पक्ष नेतृत्वानं या सगळ्या नाराजीची दखल घेतली। संभाजीनगरमध्ये अतुल सावे आणि भागवत कराड या आजी माजी मंत्र्यांविरोधात ही नाराजी होती। त्यामुळे निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेतून या दोन्ही नेत्यांना आता दूर करण्यात आलेले आहे आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही सगळी सूत्र आपल्याकडे घेतलेली आहेत। नाराजांना समजावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांची नेमकी काय रणनीती आहे, काय प्लॅन आहे, आपण पाहूयात। बापाला पक्षाला घर मक्तेदारी चालवतं काय? मक्तेदारी चालवतं काय इथं? पक्ष म्हणून तुम्ही काय काय योगदान दिलं आम्हाला? आम्ही काय केलं नाही? रक्ताचं पाणी केलं आम्ही तुमच्यासाठी। दुसऱ्याचं नाव येतं हे योग्य नाहीये। खूप कामं केले माझ्याकडे, एवढे रेकॉर्ड आहे सर, काय सांगा तुम्हाला। आम्हाला दादागिरी करायचं, आरडाओरडा आवडत नाही म्हणून पक्षाने आमच्यावर अन्याय केला सर। अन्याय होतो कुठल्या प्रभागातून तुमचं नाव? 19 प्रभागामधून ओपन मध्ये कोणीच नाहीये सर माझ्याशिवाय। हे सगळ्यांना माहितीये। आम्ही 2 महिन्यापासून फिरतोय रात्रंदिवस आणि याच्या आधी मी 25 वर्षापासून काम केलं। सगळे नेते माझ्या घरी येऊन गेलेले, सगळ्यांना माहिती मी खूप काम केलं आणि एक निष्ठ होते मी पक्षही। मी कधी नकार देऊ शकत नाही। माझ्या ज्या महिला भगिनी बसल्यात, रात्रंदिवस आम्ही काम केलं, मी काम केलं, माझ्याबरोबर असणाऱ्या महिलांनी काम केलं। कुठे चुकली हो मी कुठे चुकली? मी कुठेही चुकली नाही। पुन्हा एकदा सांगते की मी आदर करते पक्षाचा। त्यांनी जो आपल्याला उमेदवार दिलाय त्याला बहुमताने निवडून आणण्याचं काम माझं आहे। मी 25 वर्ष काम केलं, त्यांनी मला आश्वासन दिलं। संध्याकाळी यांनी मला 3 वाजेपर्यंत सांगतात, 2:30 वाजेपर्यंत सांगतात तुझं तिकीट आहे, ते म्हणतात तुझं तिकीट आहेच आहे। यांनी वंजारीला या सावेंनी त्यांच्या पीएला तिकीट दिलं साहेब। पीएला तिकीट तुम्ही मीडियाला माहिती आहे ना, माहिती आहे ना, त्यांनी पीएला तिकीट दिलं। या टोकाचं पाऊल उचललं। भाजपमधल्या नाराजांचा हा राडा। संभाजीनगर आणि नाशिक तर नाराजीचे हॉटस्पॉट ठरले। नाराजांचा हा राडा आता भाजप नेत्यांनी गांभीर्याने घेतलाय आणि त्यासाठी ऍक्शन मोडवर आलेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। वेगवेगळ्या शहरांमध्ये नाराजांचा हा उद्रेक झाला, त्याची सगळी कारणं आणि अस्वस्थता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे। कोणकोणत्या बंडखोरांमुळे मोठा फटका बसू शकतो याची माहिती फडणवीसांना देण्यात आली आहे। नाराजांची मनधरणी करण्यासाठी आणि बंडोबांना थंड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 2 दिवसांपासून पुढाकार घेतलाय। असंतुष्टांची मोठी संख्या असलेल्या शहरांमधल्या प्रमुख नेत्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी फोन केलेत। काही शक्तिशाली बंडखोरांशी मुख्यमंत्री स्वतः बोललेत। स्थानिक नेते, आमदार, खासदार आणि विभागीय संघटन मंत्र्यांना नाराजांची मनधरणी करण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्यात। संभाजीनगरमधल्या भाजप कार्यकर्त्या दिव्या मराठेंची नाराजी सुद्धा अखेर दूर झाली आहे। उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या दिव्या मराठेंनी उपोषण सुरू केलं होतं। भाजपच्या कार्यालयातच त्यांनी ठाण मांडलं होतं। मंत्री अतुल सावे, भागवत कराड आणि भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शितोळेंनी दिव्या मराठेंची भेट घेतली आणि त्यांची नाराजी दूर केली। मुख्यमंत्री फडणवीसांनीही मराठेंना फोन केल्याची माहिती आहे। एवढ्या सगळ्या नाराजांना सावरायचं कसं आणि बंडखोरांना आवरायचं कसं यासाठी फडणवीसांनी एक शब्द दिलाय, तुमची पक्षनिष्ठा वाया जाणार नाही, तुम्हाला दिलेला शब्द पाळला जाईल। महापालिकेत उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक असताना एकालाच उमेदवारी देणं शक्य होतं, पण तुमची पक्षनिष्ठा वाया जाणार नाही। नजीकच्या भविष्यात त्याची नक्कीच दखल घेतली जाईल असा शब्द माझ्याकडून द्या, असं मुख्यमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांना सांगितलंय। सरकार आपलंय, महापालिकांमध्येही आपलीच सत्ता येणार आहे। आज न्याय मिळाला नाही, पण भविष्यात तो नक्कीच देता येईल असं नाराजांना सांगण्यात आलंय। संभाजीनगरमध्ये भाजपमधल्या नाराजांचा रोष होता तो मंत्री अतुल सावे आणि भागवत कराडांवर। या दोघांनी निष्ठावंतांना डावलून त्यांच्या जवळच्या लोकांना उमेदवारी दिल्याचा आरोप होता। त्यामुळे संभाजीनगरमध्ये नाराजांची समजूत काढण्यापासून सावे आणि कराडांना दूर ठेवण्यात आलं। मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः सूत्र हाती घेतली आहे। भाजपमधील बंडखोरी आणि जोरदार राड्यामुळे विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली आहे।
नाशिकला भाजपाच्याच लोकांनी भाजपच्या लोकांना मारहाण केली. संभाजीनगरमध्ये मंत्र्यांच्या गाड्या, खासदारांच्या गाड्या अडवून त्यांच्यावरती हल्ले केलेले आहेत. मुंबईमध्ये बंडखोरी झाली आहे, ठाण्यामध्ये बंडखोऱ्या सुरू आहेत. भारतीय जनता पक्ष हा फक्त पैशाच्या ताकदीवर एक दिसणारा पक्ष आहे. विचार, नीतिमत्ता वगैरे काही नाही. पैसा हा त्यांचा विचार आहे. पैसा फेको तमाशा देखो. आणि ही जी लढाई आहे, मी परवाही म्हणालो की शिंदे गट, भारतीय जनता पक्ष, AB फॉर्म बरोबर 5 ते 10 कोटी मिळत आहेत. शिंद्यांना 10 कोटी शिंद्यांच्या पक्षात AB फॉर्म बरोबर, आणि भाजप सध्या 5 कोटी AB फॉर्म बरोबर देते. अजित पवारचा आकडा मला माहीत नाही, की त्यांनी कोणता आकडा लावला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये काही काळ कार्यकर्ते जरी नाराज झाले असले, काही निर्णय मनाविरुद्ध जरी झाले असले, तरी आमचा कार्यकर्ता काही दिवसांनी पक्षाची भूमिका समजून घेतो, पक्षाने घेतलेला निर्णय समजून घेतो आणि पक्षादेश मानून पुढं त्या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून यावे, आपला पक्ष निवडून यावा याकरता कामाला लागतो. त्यामुळं आम्ही सर्व जे नाराज झालेले कार्यकर्ते आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना आम्ही चर्चा करणार आहोत. आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी ज्यांनी निवडणुकीमध्ये अपक्ष अर्ज केला आहे ते लवकरच परत घेतील. ज्या निष्ठावंतांना उमेदवारी मिळाली नाही त्यांचा महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून विचार केला जाणार आहे. जिल्हा, विभागीय किंवा राज्यस्तरीय शासकीय समित्यांवर काम करण्याची संधी दिली जाणार आहे. विविध महामंडळांवर संधी दिली जाईल किंवा पक्ष संघटनेत पदं दिली जातील अशी ऑफरही देण्यात आली आहे. भाजपमधल्या नाराजांना आता थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी शब्द दिलाय. आता ज्या बंडखोरांनी अर्ज भरलाय ते थंड होणार का, हे अर्ज माघारीच्या दिवशी म्हणजेच 2 जानेवारीला समजणार आहे. तर नाराजांची नाराजी दूर झाली आहे का, हे मात्र निकालाच्याच दिवशी समजणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.